यावं, तिसरं होणार नाही. त्या बाईनं यावं, मुलाची वाट पाहणार नाही. आपल्याला अशा आदर्श बायाचा सत्कार करावा वाटते, नाही तर बस ते भचाभच पैदा करत 4-5 पोरी आणि 6वं पोरग इल्लू 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 इल्लू. तुमचं काय आडनाव माबाई? चव्हाणच आहे वाटते. त्या फेट्यावरूनच लक्षात आलं सोसायटी आपलीच दिसून राहिली. काय नाव ताई तुमचं? अनिता. म्हणजे बरोबर आहे, मी लिहूनच गेलाय ना पंचांग. मला अवघा अभ्यासच आहे. अंदाजी अंदाजी मी बरोबर बजेट लेखापाल आहे ना तुम्ही. सत्यपालची बहीणच मग लेखापाल संदीप पाल आणि पंकज पाल. धन्यवाद ताई. 2च मुली आहेत. साहेबांनी असं काही मुलगा पाहिजे असं काही नाही. सासूबाईंना आवडलं नाही. आपल्या घरी काय कमी आहे? सब रजिस्ट्रार, सरपंच, ग्रामसेवक, पण तरी मुलाचं. तुम्ही सुशिक्षित बाया ना, लेडीज मॅडम आहेत ना. पोरगा काय पोरगी काय? आता मला किती नाता आहेत मालूम आहे. मा पोराला लेक्चरर आहे, MSc सून. पोरगा डॉक्टर आहे, 2च पोरी आहेत. तो म्हणे बाबा पोरग पोरगी काय ओके. म्हणून दुःख वाटू देऊ. तुम्हाला दुःख नाहीच म्हणा. या काही काही बाया काही काही सासा म्हणजे हो. सीताबाईनं काहीच नाही म्हटलं की बा, पण मला लागत. धन्यवाद साईला, आभारी. मन आजी हे दुपट बांधलेल्या आजी या ताई राहू द्या ना. या तुम्ही या ना. तुमचा चेहरा पाहिला की आपली पार्टी ओळखू येते. हो मावशी ये ना मावशी. तिच्याही पायाचा त्रास आहे, पण कंपनी आपलीच आहे ना. मायबाप तुम्ही आमचे. थोडा हात लावा. धन्यवाद ताई. तुमच्या परिवाराकडून तुमच्या सासऱ्याला उदंड आयुष्य भेटावं. तुमची सासू दुसऱ्यांदा सरपंच झाली, ग्राम सरपंच म्हणजे दोघांच्या सहीनं कारभार चालते ना. झाला विठ्ठल. महाराज की जय. सीता माता की जय. आता सीता माता राम मंदिर बांधलं बरं, तरी अयोध्येत झटका दिलाच तुम्ही. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी. आवाज कमी कर. त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. देख लो मेरे दिल के लगीने में. देख लो मेरे दिल के लगीने में. श्री राम जानकी. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. शहीद बिरसा मुंडा की जय. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. क्रिकेट जिंकणाऱ्या खेळाडूंचा विजय हो. अरे भारताचा नंबर लागला. टाळ्या वाजवा. कॅमेरामन बाहेरच्याकडे लावत जा कॅमेरा. हे कॅमेरामन लय चालू राहतात. म्हाताऱ्या बाहेरकडे येणार नाही आजी. त्याकडे कॅमेरा येणार नाही. पोरगी सोरगी दिसाले फेसबुक चांगलं असलं की बरोबर. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया. तू खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया. असं माणसाचाही घेत जा. माणसा काय 3 महिन्यात झाले का? चांगली चुंगली बाई असली की तिच्यात. अरे बाबा लक्ष देत जा तुम्ही. म्हाताऱ्या बाईचा काढला त्या आजीचा पाय बरं कशी मस्त दिसून राहिली आजी. तुमच्या म्हातारीवर लक्षच नाही राहत रे. कमी कपडे असले की पुरा फोटो तिच्याच अंगावर.
नाही तुमचं बरोबर आहे, तुम्ही कॅमेरा म्हणा म्हणजे ते पाहिलं पाहिजे ना, म्हणून त्याला वाटते थोडस चित्र विचित्र असलं म्हणजे पाहिजे माणूस. आता तुम्हीच अकोल्यात गेले की तुम्हाला घरी यावं वाटते काय? खरं सांगा तुमच्या मायच्या छपन काहीच काही कसंच कसंच दिसते ना. इकडे काही खरं नाही, डोक्याले तेल आहे नाही आहे, खाजू खाजू पंजाब करून टाकते. आणि जागीच युद्ध चालू, रशिया युक्रेन, आलं जनवार की दे दणका. तुमच्या भागात भांडे नाही भेटले काय कामगाराच्या बाहेर? आमच्या तालुक्यात बम चालू आहेत भांडे, एका एका घरात 10-15 भांडे. भांडे म्हणजे भांडणं नाही, कूलर ते पेट्या भेटल्या. कामगाराच्या बायका जन्मात कामाला गेली नाही कधी कधी, पण भांडे द्यायच्याच घरात. आला विठ्ठल बोला पंढरीनाथ महाराज की जय. कॅमेरामन वाईट नका वाटू देऊ, तुमचं चालू द्या. तुम्ही लग्नाच्या अगोदर गेलते काय प्री वेडिंगले? गेलते? घ्या पायदा प्री वेडिंगचे फोटो काढून घेतात ऍक्शन. हे वय प्री वेडिंग. एक लेकरू झालं, 2 लेकर. आता नवीन नवीन अलगच निघून राहिलं प्री वेडिंग. म्हणजे लग्नाच्या अगोदर 2-3 दिवस पोरगी नवरदेवा संग लग्न बाकी. काय खरं आहे भाऊ ते? सत्यानाश झाला रे बाबा बाबा, सत्यानाश झाला रे. किती मुलीचं जीवन उद्ध्वस्त झालं भाऊ. हा अति स्टँडर्डचा पणा नको. 2-3 दिवस मुलीला पाठवणं. अरे लग्नाच्या अगोदर फोनवरही बोलू देऊ नका, कारण बोलता बोलता संबंध तुटून जाते. असे अनेक प्रकरण घडले बाबू, पण अतिरेक झाला. म्हणून आम्हाला ग्रामगीता वाचायची गरज आहे. आपलं जीवन कसं जगा. घर घर में जाएंगे सबको जगाएंगे, टुकड़ों जी बाबा का संदेश सुनाएंगे. ग्रामगीता से बनेगा हर घर एक मंदिर. ग्रामगीता से बने म्हणून आपलं जीवन कसं जगावं मंदिर. हे संत माई बापानं सांगितलं. सबको जगाएंगे, टुकड़ों जी बाबा का संदेश सुनाएंगे. ग्रामगीता से बनेगा हर घर एक मंदिर. ग्रामगीता से बनेगा घर घर एक मंदिर. हर घर एक मंदिर. आपलं जीवन चरित्रशील बनावं यासाठी काळाची गरज आहे. शिक्षण. तुमच्या गावात जिल्हा परिषदची शाळा आहे, धन्यवाद देतो. जिल्हा परिषदच्या शाळेतले कोणी गुरुजी असतील त्यांनी स्टेजवर या. शाल दे रे, सत्कार करू आपण गुरुजीचा. या गुरुजी. आहेत का गुरुजी? बहुतांश गुरुजी नसतातच, म्हणूनच मी बोलवून राहिलो. गुरुजीच नसतात. काय पंजाबराव भाऊ गुरुजीला लावता का भाऊ? आला विठ्ठल आलं लक्षात. ड्युटी केली निघून गेले. मग रात्री कीर्तनाले काय यावं लागते? तुम्ही लक्षात घ्या बाबू, हे दोन्ही भाऊ, एक सब रजिस्ट्रार, एक ग्रामसेवक. हा जो शिक्षणाचा बदल आहे, माझ्या माय माऊल्यांनो, तुम्हाला जर देवाची भक्तीच करायची आहे तर सावित्रीबाई फुलेची भक्ती करा आणि आपल्या मुलीला शिकवा. आईच्या शपथ सांगतो,
शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्योतिबा फुल्यांनी, गाडगे बाबांनी याईना जन्मभर लोकाईले तेच सांगितलं, शिकवा मुलांना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा, शिकवा मुलांना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा, सुधरा अडाणी घोडा, शिकविण्या भांडी कुणी गोळा. जिजाऊचा पुत्र शिवाजी, अरे जिजाऊचा पुत्र शिवाजी देशाचा अभिमान रे. भुकेल्याला अन्न ज्ञान, अडाण्याला ज्ञान रे. शिक्षण काळाची गरज आहे. ज्ञान. माझा जयराम बाबाच्या तिथं 20-22 वर्षाच्या अगोदर मेहकरच्या बाजूनं कीर्तन झालं. राठोड साहेब आहेत, DSP होते. एक हिरा सिंग जाधव DSP होते, ज्याने राष्ट्रपती पुरस्कार भेटला. ते दया